आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। शहराचं पाणी प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यासाठी अरे होत कशी नाही, अरे होत कशी नाही। बोल मेरे भैया अल्लाह बोल, बोल मेरे भैया बोल, दलित का जातिवाद पर, तानाशाही पर बोल मेरे भाई। बहुजन विकास आघाडीचा, बहुजन विकास आघाडीचा मागासवर्गीयांचे कर्ज माफ अरे होत कसे नाही, मागासाचे कर्ज माफ, गाळणधारकाला पट्टे, गाळणधारकाला पट्टे, गाळणधारकाच्या जमिनी कसत असलेल्या गाळणधारकाच्या नावे सातबाऱ्या अरे होत कसे नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरकारचं करायचं काय अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, तानाशाही पर अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, जातिवाद पर अल्लाह बोल, तानाशाही पर अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल। बहुजन विकास आघाडीचा विजय असो, बहुजन विकास आघाडीचा विजय असो। रमेश दादा गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बहुजन विकास आघाडीचा विजय असो, रमेश दादा गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिव छत्रपती शाहू महाराजांचा शिव छत्रपती शाहू महाराजांचा हम तुम्हारे साथ हैं। मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे। सर, आज डिविजन कमिश्नर पे आपका निवेदन है, क्या मांगनी है सर आप? या ना, ऑक्टोबर 76 मध्ये जायकवाडीचं धरण पूर्ण झालं आणि 1965 मध्ये जो निवाडा लवाद, जो आपला पाण्याच्या संबंधाने जो लवाद नेमला होता, त्या लवादानं आम्हाला 81 TMC पाणी मराठवाड्याला, मध्य गोदावरीला दिलं होतं। परंतु ते पाणी अलीकडच्या काळामध्ये 2003ला आणि त्यांचं 115 TMC होतं नगर नाशिकचं, म्हणजे 196 ऊर्ध्व गोदावरी आणि मध्य गोदावरीमध्ये असताना या ठिकाणी 2003ला आणि 4ला दुष्काळ पडल्यामुळं मराठवाड्यातल्या या पाण्याची मोजणी झाली आणि मोजणीमध्ये 157 TMC पाणी भरलं। त्यामध्ये 143 TMCचे धरणं त्यांनी बांधले आणि 143 TMCचे धरणं बांधल्याच्यानंतर या ठिकाणी फक्त 14 TMC पाणी शिल्लक राहिलं आणि म्हणून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला। परंतु समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याला नगर आणि नाशिकचे लोक जुमानत नाही, म्हणून मराठवाड्यातल्या पाण्याचा वाटा ठरला पाहिजे अशी या आंदोलनाद्वारे आमची मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की जे धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यासाठी 23.66 TMC पाणी आम्हाला मंजूर होतं, परंतु त्यामध्ये विलासराव देशमुखांनी मंजूर केलं होतं। त्यापैकी फक्त 7 TMCवर कृष्णा मराठवाडा सिंचन योजना चालू आहे आणि म्हणून आता 16.66 TMC पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। नंबर 3ची एक मागणी आमची अशी आहे की एक मांदाडे नावाची एक अभ्यास गट नेमला गेला, समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्या मांदाडे समितीनं आमचं 8% पाणी कमी केलं, म्हणजे आमचं 65हून त्यांनी 57% पाण्यावर आमचं जायकवाडी धरण आणलं। म्हणून की अभ्यास गट जो आहे तो त्वरित रद्द करावा आणि या गटाच्या शिफारशी राज्य सरकारनं मान्य करू नये आणि आमचं जे 41 TMC पाणी त्यांनी पळवलं त्या पाण्याची तूट जी झालेली आहे ती तूट भरून काढण्यात यावी। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी 1960पासून आमचं आंदोलन चालू आहे की जे गरीब लोक आहेत, मागासवर्गीय लोक आहेत, आदिवासी आहे, OBC समाज आहे, यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्यांनी आपले पीक काढतात। त्या पीक काढल्याच्या नंतरसुद्धा आमची नोंद तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार घेत नाही, म्हणून आमचा पुरावा तयार होत नाही। म्हणून राज्य शासनाला आमची विनंती आहे की आजच्या तारखेमध्ये त्यांचे पंचनामे करावे, अतिक्रमण नोंद वहीला त्यांची नोंद घ्यावी आणि त्याद्वारे त्यांना सातबारा देण्यात यावा। त्याचप्रमाणे निवासी अतिक्रमण जे आहे ते गावठाण
गावठाणामध्ये 500 मीटरची हद्दवाढ केलेली आहे, ती 1000 मीटर करण्यात यावी आणि गावठाणातले सर्व अतिक्रमणं मंजूर करावे. त्याचप्रमाणे शासकीय गाऱ्हाण जमिनीवर ज्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत, झोपडपट्ट्या म्हणजे घरं बसलेली आहेत, त्या सर्वांना मालकी हक्क द्यावेत, PR कार्ड द्यावेत. सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्याच्या संबंधानं या ठिकाणच्या बँक मॅनेजरची जी परिस्थिती असते ती नकारात्मक असते, म्हणून त्या मॅनेजरवर कारवाई करण्यात यावी. आणि महात्मा फुले विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे असेल, OBC आर्थिक विकास महामंडळ असेल, त्याचप्रमाणे आपले अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असेल, या सर्वांचे कर्ज माफ करावे. आमची मागणी आहे शासनाला, जर अदानी आणि अंबानीचे कर्ज माफ करण्यामध्ये सरकार पुढं आहे तर गोरगरिबांचे सुद्धा कर्ज माफ झाले पाहिजे, ही आमची एकमेव मागणी आहे. आणि दुसरी मागणी आमची आहे की आज तुम्ही 1500 रुपये महिलांना देता, ते आता 3000 रुपये महिलांना दिले, लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत दिले पाहिजे, ही शासनाला आमची मागणी आहे. आणि कोणत्याही बहिणीला त्या ठिकाणी वगळू नये, ही आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही आज राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये औद्योगिकरण होत नाही आणि मराठवाड्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा मोठा आहे. 6 ऑक्टोबर 1975 नंतर एकही प्रकल्प या ठिकाणी आला नसल्यामुळे या ठिकाणी 60,000 शेतकऱ्यांनी 2024पर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की त्यांनी जास्त लाड याचे पुरू नये विखे पाटलाचे. मराठवाड्याच्या पाण्याच्या संबंधानं जर हात जरी लावला तर मराठवाडा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही 1 लाख शेतकऱ्याचा मोर्चा नागपूरच्या विधिमंडळावर घेऊन जाणार आहोत. या पद्धतीनं आमचं निदर्शन आहेत. आज आमचा इशारा आहे या सरकारला, देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे एकही आमदार विधानसभेत मराठवाड्यातून जाणार नाही याची 100% आमची खात्री आहे. आणि म्हणून तुम्ही जर आमच्या पाण्याच्या संबंधानं भूमिका घेत असाल तर हे काही चालणार नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमचे जरी लोकप्रतिनिधी बोगस असतील मराठवाड्यातले, ते आवाज उठवत नसतील किंवा स्वार्थी असतील, परंतु या ठिकाणची जनता हे आंदोलन हातात घेईल आणि या राज्य सरकारला दाखवून देईल पुढच्या काळामध्ये आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे मराठवाड्याचा. या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करूया. हे देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी ते जलसंपदा मंत्री झाल्यापासून जवळपास 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मराठवाड्यात. त्यांना काही वाटलं नाही. रोजचं आमच्या इकडं 3 ते 5च्या ॲव्हरेजमध्ये शेतकरी मरतो. त्याप्रमाणे जर शेतमजूर किती मेले असतील याचा नेम नाही. आणि म्हणून राज्य सरकारला आमची विनंती आहे की मराठवाड्याला प्रामुख्यानं अर्धा निधी दिला पाहिजे राज्याचा आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला पाहिजे. पाण्याचा, सिंचनाचा आमचे 72,000 कोटी रुपयाचा आमचा सिंचनाचा अनुशेष आहे. आणि म्हणून राज्यातल्या सरकारला आमचं म्हणणं आहे की जर हे होत नसेल तर या सरकारला या ठिकाणी राज्य करता येणार नाही. आजपासून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपाचे आमचे आंदोलन जरी झालं असलं तर पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात उभं करू. आणि महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत जी श्रीकांत यांनी मुद्दाम दलित वस्त्यातले अतिक्रमणं तोडलेले म्हणून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीज कायद्यान्वये, खऱ्या अर्थानं त्याच्यावर ॲट्रॉसिटीज कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते काल चिकलठाणा येथे बाबासाहेबाचा पुतळा हटवण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्याचप्रमाणे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार जे आहे संजय नगर